तिथे 2 दिवसांवर येऊन ठेपलेल्या बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलिसांनी कंबर कसली। गेल्या काही वर्षातले अनुभव लक्षात घेता पोलिसांनी संवेदनशील भागात मार्च काढून सुरक्षा अधिक कडक केली, तर राजकीय नेत्यांनी नियम पाळण्याचा सल्ला दिला। बघूया बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर नेमकं काय घडतंय याचा आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट। पोलिसांचा हा सुरक्षा मार्च, प्रत्येक गेटवर तैनात असणारे हे बाउन्सर्स आणि इथे येणाऱ्या प्रत्येक वाहनाची सुरू असणारी कसून तपासणी, हे सगळं सुरू आहे मीरा रोड मधील एका सोसायटीत। कारण आहे 2 दिवसांवर येऊन ठेपलेली बकरी ईद। मीरा रोडच्या काशीमीरा भागात पोलीस प्रशासन सध्या अलर्ट मोडमध्ये आहे। इथल्या जेपी इन्फ्रा सोसायटी समोर मीरा भाईंदर आणि वसई विरार पोलिसांकडून फ्लॅग मार्च काढण्यात आला। बकरी ईदच्या काळात कोणताही वाद होऊ नये यासाठी पोलिसांनी कंबर कसली आहे। दरवर्षी काशीमीरा भागातील जेपी इन्फ्रा आणि आजूबाजूच्या काही सोसायटीत ईदच्या कुर्बानीसाठी आणलेल्या बकऱ्यावरून वाद होतात आणि त्यामुळे यंदा कुठलेही प्राणी गुपचूप सोसायटी परिसरात आणले जाऊ नयेत यासाठी सुरक्षा रक्षक आणि बाउन्सरकडून येथे येणाऱ्या प्रत्येक वाहनाची तपासणी करण्यात येते। बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते नितेश राणेंनी आपल्या भूमिकेची धार अधिकच वाढवली आहे। दिवाळीला प्रदूषणाचा मुद्दा उचलणाऱ्या पर्यावरण प्रेमींना टार्गेट करत राणेंनी काही सवाल उपस्थित केलेत। होळीचा सण आला, दिवाळी आलं तर पर्यावरणपूरक होळी मनवा, ड्राय होळी मनवा, फटाके वाजवू नका। मग आता जी बकरी ईद येते आहे ना, त्यांना सांगा जरा व्हर्च्युअल बकरी करा, कापू नका बकरी। हा हिम्मत तुमच्यामध्ये? कशाला प्राण्यांना त्रास देतात? कापा कम्प्युटरवर अशी चांगली बकरी दाखवा, हम बकरी काट रहे हैं असं दाखवा। ती सल्ले त्यांना काय देत नाहीत? हा हिम्मत इकडच्या काही पर्यावरणवाल्यांना त्यांना ते सल्ले देण्याची? तर बकरी ईदच्या नावाखाली इतर प्राण्यांचा बळी दिला जाऊ नये यासाठी त्यांनी गोवंश हत्येबाबतच्या GRची आठवण करून दिली आहे। गौवंश हत्या संदर्भात अजून कडक आम्ही लोकांनी परिपत्रक काढलेलं आहे। प्रत्येक पोलीस स्टेशनकडे आलं, पोलिसांनी थोडा आमच्या भगवादारांकडे लक्ष दिल्यापेक्षा थोडं GR वाचा, GRची अंमलबजावणीवर लक्ष द्या। तर सार्वजनिक ठिकाणी कुर्बानी देऊ नये असं आवाहन करत प्रताप सरनाईकांनी नियम पाळण्याचं आवाहन केलंय। शेवटी कायद्याच्या कक्षेमध्ये कुर्बानी देण्यासाठी काही जागा निश्चित केलेल्या, त्याच ठिकाणी आपल्या मुस्लिम बांधवांनी कुर्बानी द्यावी अशी माझी सगळ्या आमच्या मुस्लिम बांधवांना आव्हान आहे। आमच्या हाजी अराफत शेख सुद्धा या ठिकाणी बसलेले आहेत, त्यांच्या सुद्धा भावना आहेत। काही ठिकाणी अतिरेक होतो, तो अतिरेक होता कामा नये। कुठलाही सण आणि उत्सव साजरा करण्यामागचा मूळ हेतू हा सामाजिक सलोखा आणि बंधुभाव वाढणं हा असतो, पण हा मूळ हेतू बाजूला पडून त्यातून तेढ वाढवण्याचा प्रयत्न दोन्ही बाजूंनी होऊ नये हीच सर्वसामान्य माणसांची अपेक्षा आहे। ब्युरो रिपोर्ट, ABP माझा।